नमस्कार. आज पत्रकारांशी संवाद साधण्याचं कारण म्हणजे आमच्या माकणे गावच्या ग्रामपंचायतमध्ये सरपंच तसेच माजी उपसरपंच यांनी केलेल्या ग्रामपंचायतमध्ये ग्रामपंचायत तसेच दत्त मंदिर यामध्ये केलेला भ्रष्टाचार, ग्रामपंचायतची फसवणूक, लोकांची फसवणूक, हे ग्रामस्थांची फसवणूक हे मुख्य कारण आहे. मॅडम, ह्याच्यापूर्वी पण आपण एक न्यूज केलं होतं. दत्त मंदिर मध्ये एक मोठा घोळ झालाय असं आपण उघडीस आणलं होतं ग्रामपंचायतीमध्ये. त्यावर काय बोलाल? त्याचं काय झालं? काय निकाल आलाय? आता तेच जी केस आपली धर्मादाय आयुक्ताकडे चालू होती त्या केसमध्ये जी हे माजी उपसरपंच आहेत, जे ट्रस्टीजोर आहेत, खजिनदार आहेत, यांच्यावर 32 लाखाची वसुली लागली आणि ही ट्रस्ट खोटी आहे अशी जाहीरपणे तिथून पुरावा आलेला आहे आणि त्याचा धर्मादाय आयुक्ताकडून आम्हाला न्याय भेटलेला आहे. 32 लाखाची वसुली आलेली आहे, पण आम्हाला 32 लाखाचीच वसुली नको आहे, कारण हा घोळ 90 लाखाचा ते 1 कोटीपर्यंतचा आहे. म्हणून पुढच्या कारवाया पण चालू आहेत. तशीच ही ट्रस्ट कॅन्सल झालेली आहे आणि ग्रामपंचायत आता नवीन ट्रस्ट तयार करेल. त्याच्यासाठी गावसभा घेण्यात येईल आणि मार्गदर्शनासाठी ही धर्मादायाकडे पुन्हा हे केलेलं आहे, त्याच्यासाठी सादर केलेलं आहे. आता नवीन घोळ काय? नवीन काय इथे फ्रॉड झालाय? काय फोर्जरी झाली? काय झालंय? आता काय झालं माहितीये का, 2 वर्षापूर्वी प्रमोद शेलार यांनी माजी उपसरपंच दिलीप तरे यांच्या पक्षामध्ये प्रवेश केला आणि प्रवेश करताच याने भ्रष्टाचाराला सुरुवात केली. याने पहिलाच एक सुरुवात कशी केली तर आमच्या हे बघा, ही एनओसी आहे, ही 150 ते 200 एकरची एनओसी आहे. पण ही एनओसी ग्रामसभेने कॅन्सल केलेली होती, नकार दिलेला होता यासाठी. पण ह्या किंवा मासिक मीटिंग मध्ये पण कॅन्सल झालेला होता. ह्याने कोणाचेही सदस्य किंवा कोणाची विचारपूस न करता ह्यानी स्वतः ही एनओसी विकासकाला नेऊन दिली. ह्याला हा अधिकार कोणी दिला? आणि स्वतः जाऊन नेऊन दिली. ह्याला कोणी अधिकार दिला? आणि ह्या विकासकावर एवढं प्रेम काय याचं आहे? कारण आमच्या निदर्शन असं आलं आहे की ह्याच्या अकाउंट मध्ये विकासाकडून पैसे गेलेले आहेत आणि मग जर विकास घरपट्टी लावण्यासाठी जर याच्यात अकाउंट मध्ये पैसे जातात तर मग आज 150 एकरच्या एनओसी बद्दल याच्या अकाउंट मध्ये काय गेलं असेल, काही घेतलंच नसेल, अशीच एनओसी तर देऊ शकत नाही ना. एवढं विकासकांवर याचं प्रेम का गेलेलं आहे? कारण आमच्या ग्रामपंचायतीमध्ये असे काही ठराव झालेले आहेत की एक देणगी स्वरूपात काही ना काही घेत असतात आणि ह्या विकासकाला काहीच देणगी आलेली नाही आणि 150 ते 200 एकर एनओसी हा कसा काय देऊ शकतो? आणि ती पण ग्रामसभेचा ठराव न घेता आणि स्वतः नेऊन दिले. हा अधिकार ह्याला कोणी दिला? हा माझा प्रश्न आहे. आपल्या बोलण्यानुसार ग्रामसभा जी आहे ती ह्या प्रस्तावाच्या विरुद्ध होती. तसा माझी व्हिडिओ पण आहे का मी त्याच्यात बोललेले आहे का ही कॅन्सल करण्यात येऊ, याच्यासाठी आपण एक समिती नेमूया आणि त्या प्रकारे समिती तसं ठरवेल त्यानुसार विकासकांना आपण एनओसी द्यायची किंवा जरी दिली तरी त्या लोकांकडून देणग्या घेतल्या जातात. असं काही विकासकांनी आम्हाला स्टेज साठी मदत केलेली आहे. मग ह्या विकासकांनी का नाही काही दिलं? मग ह्याच्यात फायदा कोणाचा झालेला आहे? सरपंचाने स्वतःचे खिशे भरलेले आहेत आणि हे स्पष्टच आहे आणि ह्याचा पाठपुरावा आम्ही केलेला आहे. तसंच त्याने काय केलं, आणखीन एक मोठा घोळ केलेला आहे. ही एक एनओसी आहे, ही 2020 मध्ये गेलेली आहे. पण ह्याने काय केलं, ह्याचा ठराव आता 2023 ला दिलेला आहे. तेही कोणताही ग्रामसभेचा ठराव नाही किंवा मासिक सभेचा ठराव नाही, कोणत्याही सदस्याला विचारलं नाही. हा स्वतःहून हा काय मालक आहे का? हा मालक आहे का? हा गाव विकून काढेल आणि ह्याला हे अधिकार कोणी दिले? ह्याला हा कुठलाही अधिकार नाही मिळेल जोपर्यंत ग्रामसभा ठरवत नाही किंवा मासिक सभा ठरवत नाही. ह्याने कोणालाही न विचारता आणि तसं त्याने कबूल पण केलं. मी विचारलं पण, सर्व सदस्यांना विचारलं का तुम्हाला हे कोणाला माहिती आहे का? सगळ्यांनी नाकारलं, आम्हाला काहीच माहिती नाही. म्हणजे हे कृत्य कोणी केले? एकट्या सरपंचाने केले. हा स्वतःला गावाचा मालक समजतो. हा मालक नाही, हा सेवक आहे, हे याने जाणलं पाहिजे. त्याच्यातच मला थोडंसं म्हणजे त्याच्यावर डाऊटच होतं म्हणून मी एक आरटीआय टाकला. या आरटीआय मध्ये असं निदर्शनास आलं हा तर मोठा घोळ आहे, ह्याच्यापेक्षा मोठा घोळ आहे. कारण हे बघा, ह्या घरपट्ट्या आहेत,
ह्याची वसुली कोण करतं? एक तर सचिव करतो किंवा आमचा कर्मचारी असतो, वसुली कर्मचारी असतो. ह्याच्याशिवाय कोणालाही अधिकार नाही मिळत. ह्या सरपंचाने स्वतः ह्या घरपट्ट्या साईन करून स्वतःच्या साईनने घरपट्ट्या दिलेत आणि त्या पण डुप्लिकेट पावत्या कस्टमरला दिलेल्या आहेत. आणि आमच्या ग्रामपंचायतची पावती ही छापील असते, ही ह्या प्रकारची आहे. ह्याने काय केलं? स्वतःची साईन करून, स्वतःची. हे बघा, प्रमोद शेलार, याला अधिकार नाही मिळत. हा सरपंच म्हणजे सही केल्या म्हणजे सरपंचाने तिकडे जाऊन वसुली केली की काय? वसुली केली. हे असंच आहे ना, सरपंचाने स्वतः वसुली केल्याशिवाय हे असे डुप्लिकेट पावत्यांनी कसं काय जाईल? आणि आमचं कर्मचारी आहे ना, वसुली कर्मचारी, त्याने दिलं पाहिजे होतं ना. ह्याला अधिकार कोणी दिला? ह्याला अधिकार पण मिळत. आणि तसं त्याने ग्रामसभेत मान्य पण केले की माझ्या हातून चुकी घडलेली आहे, मी साईन केली आहे ती, हे मान्य पण केले. मग ह्या व्यक्तीला शिक्षा झाली पाहिजे की नाही? ह्याला पदावर राहण्याचा अधिकार कोणता आहे? आणि लवकरात लवकर याचं पद निघालं पाहिजे. ऍक्च्युली काय माहितीये, हा गावाला विकून खाईल म्हणजे काय माहितीये का? आमच्या ग्रामपंचायतमध्ये गेल्या वर्षभरात 1000च्या वर घरपट्टे बसलेले आहेत. आमचे विकासक आहेत, काही विकासकांचे नियम अटी आहेत, प्रत्येक गावाचे असतात त्या. असं काही नाही का आमच्याच गावाचे आहेत असं काही नाही. प्रत्येक गावाचे ग्रामसभेचे ठराव असतात, काही देणग्या स्वरूपाती ग्रामसभा ठरवत असते. मग आमच्या ग्रामपंचायतला जवळजवळ 1000 घरपट्टे या वर्षाला बसलेले आहेत. ह्याने देणगी स्वरूपाचं तर जाऊ द्याच, देणगी तर जमाच नाही, काहीच नाही देणगी जमा केलेली म्हणजे एकही पैसा देणगीच्या स्वरूपात नाही. पण काही जे त्याला अडचणीला येतात त्यांच्याकडून त्याने देणगी घेतलेली आहे आणि काही विकासाकडून देणगी घेतलेलीच नाही मिळत. आणि मग ह्याच्यावर त्या विकासांवर याचं प्रेम कसं काय झालं? म्हणजे हे त्याच्या स्वतःच्या खिशात गेलेले आहेत. त्याचे अकाउंट पण तपासले पाहिजेत आणि ती कारवाई झाली पाहिजे. तसंच आम्ही हे कॅशबुक आम्ही पूर्ण याच्याने घेतलं, आरटीआय मार्फत घेतलं. कारण मला कोणतेच असे अधिकार नाही. मी एक उपसरपंच आहे, मला फक्त काम करण्याचे अधिकार आहेत. मला कोणत्याही साईन करायचा अधिकार नाही किंवा कागदपत्र तपासण्याचा मला अधिकार मिळत नाही. म्हणून मी काय केलं, मी आरटीआय टाकला. मी आरटीआय मार्फत काय केलं, मला सर्व डिटेल माहिती पडलं. तर हे वर्षाच्या घरपट्ट्या ज्या बसल्या आहेत ना, याच्यात मोठी तफावत आहे. याने शासनाचा करही ग्रामपंचायत भरलेला नाही मिळत. म्हणजे ही किती मोठी याने गावाची फसवणूक केलेली आहे. याने आमच्या गावाचा पैसा खाल्लाय, तोही देणगी स्वरूपाचा नाही, जो शासनाचा कर भरतात तोही जमा केलेला नाही मिळत. याच्यात मोठी तफावत आहे. आणि हे माझ्या जेव्हा निदर्शनास आलं तेव्हा मी पोलिसांकडे तक्रार केली आणि प्रश्न होता की जर एवढं तुमच्या समोर आलाय, समोर सगळे तुमच्याकडे पेपर वगैरे सगळे आहेत, आता डॉक्युमेंटल प्रूफ पण तुमच्याकडे आहे, तर तुम्ही ह्याच्या पुढे काय केलं? पोलिसांकडे गेलेत किंवा सीओ साहेबांकडे कुठेतरी आपण दखल दिली आहे का? याची मला पूर्ण खात्रीच होती की ह्याने खूप गोल करायला सुरुवात केली, कारण त्याला मागच्या सत्ताधाऱ्यांचा फुल सपोर्ट आहे. बरोबर, जे 25 वर्षात भ्रष्टाचार भरपूर झालेला आहे त्याच्या कारवाया चालूच आहेत, पण त्याचं अद्याप पूर्ण कारवाई आलेली मिळत नाही. कारण त्याला दिरंगाई लागतेच, बरोबर आहे ना. त्याच्यावर वसुली लागली थोडीफार, ती त्याने भरली, पण तो वसुली लागली आणि भरली हे होत नाही ना. याला शिक्षा झाली पाहिजे ना, कारण याने गावाचं काही नुकसान केलंय, म्हणजे भरपूर नुकसान केलंय. आणि हे असे नुकसान करणाऱ्यांना शिक्षा व्हावी यासाठी आम्ही पोलीस स्टेशनकडे गेलो, सर्व त्यांना पुरावे दिले आणि त्यांना सांगितलं की जर असं तुम्ही लवकरात लवकर कारवाई केली नाही तर हा गाव विकून खाईल आणि शासनाचं खूप मोठं नुकसान होईल, गावावरचा विश्वास निघून जाईल लोकांचा. म्हणून आम्ही त्यांच्याकडे सहकार्य करण्याची मागणी केली आणि आम्हाला एपीआय पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला नक्कीच सहकार्य करू. आम्ही त्यांच्याकडे विनंती पण केली. ऍक्च्युली म्हणजे का, तर न्याय भेटावा, हा गावाचा न्याय आहे, हा कुण्या एका घराचा नाही. आणि हा एक कुटुंब फक्त स्वतःचे खिशे भरण्यासाठी, स्वतःचं कुटुंबाचे म्हणजे उदरनिर्वाह चालवण्यासाठी गावाचं नुकसान करतोय ना. याला अधिकार तो मिळत नाही. जे मागच्या सत्ताधाऱ्याने केलं तेच याने पण चालू केले. म्हणून याला कुठेतरी चाप बसावं यासाठी आम्ही पोलीस अधिकाऱ्याकडे पण गेलो आणि तसंच आम्ही मुख्य कार्यकारी अभियंता यांच्याकडे पण तक्रार केली. आता 2 ते 4 दिवसात याचं ऑडिट लागलेलं आहे,
पण परंतु माझी एक म्हणजे सगळ्या अधिकाऱ्यांना पोलिसांना पण एक विनंती राहील का ह्या माणसाला लवकरात लवकर शिक्षा भेटावी, कारण हे मोठं नुकसान होते, माझ्या गावाचं नुकसान होतंय. जे 25 वर्षापूर्वी घडत आले तेच पुन्हा जर घडत असेल तर हे खूप चुकीचं आहे आणि याला जर शिक्षा झाली नाही तर असेच सरपंच पुन्हा पुन्हा होतील, पुन्हा ते ग्रामसेवक असेच म्हणजे लोकांचा पैसा खाण्याचं, गावाचा पैसा खातात हे लोक आणि विश्वासघात करतात. आपल्याला लोक निवडून देतात एक कशासाठी, म्हणजे आज आम्ही 25 वर्षाची जी सत्ता होती ती पलटी करून तर आम्ही ह्याच्यावर आलो हुद्द्यावर. समजा मी उपसरपंचाचं पद निभावते, मग काय आम्ही काही विकास करायचाच नाही का? जर पैसाच जमा नसेल किंवा हा सरपंच जर पैसा खात असेल आणि गावाचा विकास होत नसेल तर हे कसं काय व्हायचं? माझं एक विनंती राहील, सर्व अधिकाऱ्यांना राहील काही ह्याच्यासाठी याचं पद, याला ह्या पदावर राहण्याचा अजिबात अधिकार मिळत नाही. याला शिक्षा तर झालीच पाहिजे, नुसती भरपाईच केली पाहिजे नाही, याला ह्या लवकरात लवकर ह्या पदावरून हटवण्यात यावं. कारण ह्या ज्या कारवाया होतात या खूप स्लो गतीने होतात. याला शिक्षा भेटेपर्यंत 1.5 वर्ष आहे, तोपर्यंत हा गाव विकून खाईल. म्हणून माझी एक विनंती आहे की याचं पद लवकरात लवकर म्हणजे गेलं पाहिजे आणि त्याची कारवाई केली पाहिजे. ही सगळ्या अधिकाऱ्यांना विनंती राहील, तसं पोलिसांना पण विनंती राहील. आणि माझी खूप इच्छा आहे की माझा गाव कसा असावा, म्हणजे माझा गाव कसा असावा तो मी गाव पूर्ण 25 वर्ष जे झालेले नाही ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे, गावाचा विकास करण्याचा प्रयत्न केलेला आहे ना, तो केलाही आहे. पण आज जर या सरपंचाने एवढा घोळ केला नसता, भ्रष्टाचार केला नसता तर आणखीन माझ्या गावाच्या विकासासाठी उपयोगात आला असता ना हा पैसा. हा सरपंच म्हणजे कोणी एक मालक नसतो, हा सेवक आहे आणि आपण गावाचे सेवकच आहेत. लोकांनी आपल्यावर विश्वास टाकलेला आहे की असंच नाही निवडून देत, आज आम्ही 150 मतांनी निवडून आलेले आहेत, आमच्यावर विश्वास आहे लोकांचा का आम्ही करू शकतो. आणि जर हा का जर असं घोळ करत असेल, भ्रष्टाचार करत असेल तर याला वेळीच चाप बसली पाहिजे, ही विनंती राहील. खूप खूप धन्यवाद आणि तुम्ही माझ्याशी संवाद राखला त्याबद्दल पण खूप खूप धन्यवाद. आणि तुमच्या मार्फत हे सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे का हे सरपंच किंवा ग्रामसेवक हे काय करतात याच्यावर प्रत्येक गावकऱ्यांनी पण नजर ठेवली पाहिजे. गावातील ग्रामसभा ह्या व्यवस्थित झाल्या पाहिजे, त्या नुसतं गोंगाट करून किंवा कोणत्या भ्रष्टाचाराला फक्त दाबण्यासाठी नसाव्यात, तर भ्रष्टाचार उघड करण्यासाठी असाव्यात. तुम्ही भ्रष्टाचाराचा जेव्हा येतो तेव्हा काही जे मागील सत्ताधाऱ्यांचे जे चमचे असतात ते त्या भ्रष्टाचार लपवण्यासाठी उगीच दंगामस्ती करून ग्रामसभा अस्ताव्यस्त करण्याचा प्रयत्न करतात. ते नका करू. मी प्रत्येक युवा पिढीला एक आवाहन करेल का हे गाव सुधारणं हे तुमच्या हातात आहे आणि ह्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत. तुम्ही फक्त एक म्हणजे आपल्याला पार्टी भेटते म्हणून ज्या भ्रष्टाचाराचं कुटुंब चालतं त्याला साथ नाही दिली पाहिजे. म्हणजे हे एवढीच माझी विनंती राहील सगळ्या युवा पिढीला पण का आपण गावासाठी सगळ्यांनी एकत्र आल्या पाहिजे विकासासाठी. आणि अशा भ्रष्टाचारांना, अशा सरपंचांना शिक्षा ही झालीच पाहिजे आणि त्याला पदावरून हटवलंच पाहिजे. आणि तसं त्याने फुल ग्रामसभात मान्य केले का माझ्याकडून चुकी झालेली आहे म्हणून याला पदावर राहण्याचा हा असक्षम सरपंच आहे, 1 नंबरचा असक्षम सरपंच आहे, याला त्वरित पदावरून ठेवलं पाहिजे. धन्यवाद. जय